नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नाणेघाटाचा पहारेकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चावंड किल्ल्याची आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजेच जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यापैकी चावंड किल्ला जुन्नर शहरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड हे गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने 15 किलोमीटर अंतरावर हा चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजूबाजूच्या गावामध्ये महादेव कोळ्यांची वस्ती आहे. 3400 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगरातील हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंडवाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यात चांगली दगडी पायऱ्यांची वाट आहे. या वाटेने साधारण अर्धा तास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या जवळ येऊन पोहोचतो. या पायऱ्या अगदी छोट्या आहेत. इंग्रजांनी 1 मे 1818 रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्याही खुणा आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर 20 ते 25 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला प्रवेशाची तटबंदी पूर्णपणे समोर येते. कातळात कोरलेल्या पायऱ्या वरती चढून गेल्यावर आपल्याला येथे पाहायला मिळते 3 मीटर लांबीच्या प्रशस्त पायऱ्या, ज्यावर आज आपल्याला रानगवत माजलेले पाहायला मिळते. वर चढून गेल्यावर प्रथम दर्शनी नजरेस पडते ती कातळ कोरीव गणेश प्रतिमा आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराचसा राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावर हीच वास्तू अबाधित राहिलेली आहे. या दरवाजाला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं. सन 1485 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावंडचेही नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. दुसरा बुर्हान निजामशाह इसवी सन 1590 ते 1594 हा 7वा निजा यांचा नातू बहादूर शहा 1594 साली चावंडला कैदेत होता. 1626 मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला होता त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला. या गडाची अनेक नावे अशा प्रकारे आहेत. चामुंड, चावुंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दांचा अपभ्रंश आहेत. चुंड हे निजामशाही आमदानातील नाव आहे. गणेश दरवाजा पार करून पुढे आपण पायऱ्याने वरती आलो की उजव्याच बाजूला आपल्याला प्रथमदर्शनी नजरेस पडते ती ही तोफ. ही तोफ अगोदर कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी लावलेली होती. नंतर सह्याद्री दुर्ग प्रतिष्ठान यांच्या मदतीने ही तोफ वरती आणली आणि त्या तोफेचं यांनी पुनर्वसन करून इथे लावली. चावंड किल्ल्यावरील सर्वात उंच भागात आपल्याला चावंडा देवीचे मंदिर पाहायला मिळते. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. मित्रांनो, मूर्ती इतकी सुंदर आहे जी की पाहून सर्वांचे लक्ष वेधून घेते. या देवीच्या नावावरून या गडाचे नाव चावंडगड असे ठेवले असेल असे कित्येक जणांना वाटते.
मंदिराच्या आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात। तसेच एक तुटलेली मूर्ती देखील आढळते, जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी। तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चावंडा देवी समोर आढळणारा नंदी। जुन्या अवशेषामध्ये नंदीची मूर्ती आढळते। याचा अर्थ असा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे। ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले, तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे। ही दीपमाळ असे सुचवते की ते एक शिवमंदिर असावे। एकंदरीत पाहता गडाचा घेरा विस्तीर्ण आहे, साधारण 5 ते 6 किलोमीटरचा व्यास असावा। चावंडा देवीचे दर्शन झाले की आपले पावले आपोआपच वळतात ते या जुन्या वाड्याकडे। या जुन्या वाड्याचे आजही आपल्याला काही अवशेष पाहायला मिळते। याच अवशेषाहून आपल्याला या वाड्याची भव्यता त्या काळी कशी असेल हे आपल्याला समजून येते। वाड्याची पाठी जिथे लावली तिथेच आपल्याला एक दगडी उकळ पाहायला मिळते। हे उकळ आहे का काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। किल्ल्यावर सर्वत्र रानटी गवत जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे जास्त काही अवशेष आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही। जे आपल्याला दिसते ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहोत। चावंडगडावर गवत एवढं वाढलं आहे की रस्ता चुकण्याचे सर्वात जास्त चान्स आहेत। आम्ही 2 वेळेस रस्ता चुकून परत त्याच ठिकाणी येत होतो। परत आम्ही त्याच म्हणजे ज्यापासून आपण सुरुवात केली त्याच ठिकाणी त्याच तोफेपाशी आम्ही परत येऊन पोहोचलो। बालेकिल्ला न चढता जर आपण पूर्वेकडे गेलेल्या पाऊलवाटेने पुढे गेल्यावर आपणास पुष्करणी पाहावयास मिळते। या पुष्करणीला पुरातन काळात खूप मोठे महत्त्व प्राप्त होते की ज्या ठिकाणी अंतराळातील येणाऱ्या सर्वात जास्त शुभ लहरी एकत्रित होत असत ती जागा म्हणजेच पुष्करणी होय। तळ्याकाठी आपल्याला एक भग्न अवस्थेतील शिवमंदिर पाहायला मिळते। पुरातन अवशेष आणि दगडावर केलेले नक्षीकाम केवळ पाहतच राहावे असे आहे। अनेक वर्ष मेहनतीने केलेले काम आज भग्न अवस्थेत होते। मंदिराचे अवशेष पाहून मला थोडेसे दुःख वाटले। तळ्याकाठी कोरीव मंदिर आणि त्यात चाललेली शंकराची आराधना हे सुंदर दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले होते। कल्पना कधी सुंदर वाटतात, पण सध्या परिस्थितीत मंदिराची पडझड झालेली आहे याची मात्र खंत मनामध्ये नक्कीच आहे। पुष्करणी पाहून झाल्यावर आपले पावले आपोआपच वळतात ते सप्तमात्रका तलावाकडे। या तलावाकडे आपण येथून 2 ते 3 मिनिटातच जातो, पण या वाटेने जाताना आपल्याला एक वेगळाच अनुभव जाणवतो। या वाटेने गवतातून आपण वाट काढत पुढे जातो। गडावर फिरण्याची ही एक वेगळीच मज्जा आहे। पुष्करणी पाहून झाल्यावर या गवतातून वाट काढत आपण येऊन पोहोचतो या सप्तमात्रका तलावाकडे। आता सप्तमात्रका म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ। सप्तमात्रका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्रायणी आणि चामुंडा या देवीच्या नावावरून या टाक्यांची नावे ठेवण्यात आलेली आहेत। यामुळेच या टाक्यांना सप्तमात्रका टाकी असे म्हटले जाते।
एकात एक गुंतलेल्या या सप्तमात्रका टाक्या गडप्रेमींचे मात्र लक्ष वेधून घेतात. या टाक्यांना 12 महिनेही पाणी असते. यामुळेच मित्रांनो आपल्याला समजते की गडावर राबता असताना या टाक्यामध्ये किती पाणी असेल आणि किती स्वच्छता इथे असेल. आता याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे या टाक्यामधील पाणी असे खराब झालेले आहे.